समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा थरारक प्रसंग पाहायला मिळाला. धावत्या खासगी बसला अचानक आग लागली. काही क्षणातच बस आगीच्या भक्षस्थानी सापडली. मात्र सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. ही बस नेमकी कुठे जात होती? त्यामध्ये किती प्रवासी प्रवास करत होते आणि चालकाने अशी कोणती सतर्कता दाखवली की 35 प्रवाशांचे प्राण वाचले? हे सर्व जाणून घ्या संपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी उमेश शेटणारे. तुम्ही पाहता विदर्भ लाईव्ह. समृद्धी महामार्गावर नागपूरकडून मुंबईकडे जाणारी पूर्णा ट्रॅव्हलची खासगी बस मेहकर तालुक्यातील शिवनी पिसा गावाजवळ जात असताना अचानक बसमधून धूर निघू लागला. काही क्षणातच बसने पेट घेतला आणि आगीची लोळ उठू लागली. बसमध्ये त्यावेळी सुमारे 35 प्रवासी प्रवास करत होते. आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने क्षणाचाही विलंब न करता प्रसंग गावातून दाखवले. बस तात्काळ रस्त्याच्या कडेला थांबवण्यात आली. जोरजोरा आरडाओरड करत चालक आणि सहचालकाने सर्व प्रवाशांना खाली उतरवले. काही मिनिटातच बस पूर्णपणे पेटली. जर काही क्षणांचा उशीर झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. प्रवाशांनी जीव मुठीत धरून बसमधून बाहेर पडता काही क्षणात संपूर्ण बस आगीच्या भक्षस्थानी सापडली. आगीची तीव्रता इतकी होती की बस जळून अक्षरशः खाक झाली. सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित बाहेर पडले. मात्र काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस, महामार्ग पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत बस पूर्णपणे जळून नष्ट झाली होती. या घटनेमुळे काही काळ समृद्धी महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक नियंत्रण करत पर्यायी मार्गाने वाहने वळवली. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्ट सर्किट किंवा तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तपासानंतरच खरे कारण समोर येणार आहे. महत्वाची बाब म्हणजे याच समृद्धी महामार्गावर 1 जुलै 2023 रोजी खासगी बसला आग लागून तब्बल 26 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या भीषण घटनेनंतरही महामार्गावरील सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजना झाल्या नसल्याचा आरोप पुन्हा एकदा पुढे येत आहे. बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर अपघाताचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वेग मर्यादेचे उल्लंघन, वाहनांची तांत्रिक तपासणी न होणे आणि आपत्कालीन यंत्रणेची अपुरी व्यवस्था यामुळे असे प्रसंग वारंवार घडत असल्याचा संताप नागरिक आणि प्रवासी व्यक्त करत आहेत. आज या घटनेत चालकाच्या सतर्कतेमुळे 35 निष्पाप जीव वाचले. पण प्रश्न तोच आहे, पुढच्या वेळी नशीब साथ देईल याची कोण खात्री घेणार? समृद्धी महामार्गावर प्रवाशांची सुरक्षितता ही फक्त नशिबावर सोडून चालणार नाही. शासन आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.